तर आज आपण आलेलो आहे विघ्नेश्वरच्या दर्शनासाठी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. कसलं भारी वाटतंय, साईडनी चाललेत. आय थिंक ते मंदिर आहे वाटतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे. लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. चला. सॅटर्डे संडे फिरायचंय. बघा ट्रॅफिक केवढी असते. ट्रॅफिक बघा आणि मग विचार करा बाहेर फिरायला जायचा. पण मी तुमच्यासाठी रिस्क घेतोय फिरायला जाण्याची. सॅटर्डे संडे. अरे देवा देवा देवा, मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. की तुम्हालाही समजलं पाहिजे सॅटर्डे संडे बाहेर पडल्यावर काय होतं. तशी मजा तर येते रायडिंगला. तर 4:15 झालेले आहेत आणि आपण आत्ता जस्ट चाकणमध्ये पोहोचू. कसं आहे, ऑफ रोडिंग करत करत चाललो आहे मी. ऑप्शन नाही, साईडला गर्दी बघा केवढी आहे. हा बापरे, ॲडव्हेंचरस राईड होणार ही. ॲडव्हेंचरस, एकदम खतरनाक. राईट साईडला बघा केवढी ट्रॅफिक आहे. बापरे, केवढी मोठी लाईन आहे ही. फुल ट्रॅफिक जाम आहे, फुल. आज वाट लागणार आहे, वाट. आजचा ब्लॉग जो आपला होणार आहे तो होणार आहे ट्रॅफिक जॅमवरती. ट्रॅफिक जॅममध्ये कशी गाडी काढावी, काय करावं ट्रॅफिक जॅममध्ये. चला, आपण गाडी आता नदीत टाकलेली आहे. आपली गाडी मस्त पोहत पोहत चालली आहे. वैताग आला ट्रॅफिकमध्ये. बापरे, केवढा ट्रॅफिक होतं. कंटिन्यू ट्रॅफिक निघाल्यापासून. एवढा मोकळा रस्ता मी आत्ता बघतो एवढा वेळ दिवसभरातून. सही. आत्ता जरा गाडी चालवायला मस्त वाटते. असा रस्ता पाहिजे यार ट्रॅव्हलिंगला. एकदम क्लीन, मस्त मजा येते. सो हायवेने आलो, राजगुरुनगर सोडलं आणि पुढे आल्यानंतर आपल्याला हा चौक लागला आहे. या चौकातून हा डाव्या बाजूचा जो रस्ता गेला आहे तो मंचरचा जुना घाट आहे. मंचरला जाण्यासाठी जुना रस्ता होता आणि हा जो आहे तो नवीन रस्ता केलेला आहे, हायवे. तर दोन्ही बाजूने आपण मंचरला जाऊ शकतो. तर आता मी कन्फ्यूज आहे, लेफ्टने जाऊ का राईटने जाऊ. आपण इकडूनच जाऊ, मस्त मजा येईल. नाशिक 161, संगमनेर 96, बोटा 54 किलोमीटर. बोटा. मला अशा रस्त्यांवर बाईक चालवणं खरंच खूप मजा येते. खूप छान वाटतं. नुसतं हायवे पण नको आहे. समोर काय मॅटर झालं काय, रस्त्याच्या मध्येच गाडी लावून थांबलेत. हे काय पोरं आहेत. समोर केवढ्या शेळ्या आहेत. क्या बात आहे. कसं भारी वाटते, साईडनी चाललेत. हे काय गप्पा मारतात का काय रोडच्या मध्ये थांबून. ए घरी जा. होने थे जितने खेल मुकद्दर के हो गए, हम टूटी नाव लेके समुंदर के हो गए. क्या जागा आहे का गप्पा मारायची. मजा आली. छोटासाच पॅच होता रायडिंग करायला, छान वाटलं. आणि इकडे आल्यानंतर, घाट चढून आल्यानंतर या बाजूला प्रचंड हॉटेल आहेत आणि खूप छान छान हॉटेल आहेत. बापरे, हॉटेलला गर्दी बघा. आज सॅटर्डे ना, सगळे फिरायला निघलेले आहेत. जिथे गर्दी नसेल ना तिथे थांबू, म्हणजे पटकन भेटेल. कॉफी वगैरे पिऊ आणि मग निघू. हां, हे चांगलं आहे. हॉटेल पंचरत्न, प्युअर व्हेज. हां, इकडेच जाऊ आपण. चलो, कॉफी ब्रेक घेऊ आता.
आली का रायडिंगला मजा, क्या बात आहे. तर आता मनसरमध्ये आहे आणि 5:30 झालेले आहेत, तर म्हटलं की थोडं आपण कॉफी ब्रेक घेऊ. तर मी कॉफी घेतलेली आहे, कारण की कॉफी पिल्याने थोडी मला एनर्जी येईल आणि अजून रायडिंगला मजा येईल. आणि त्याचसोबत मी घेतलेलं आहे कपकेक. क्लायमेट अल्टिमेट आहे, रायडिंग करायला खूप मजा येते, पण ट्रॅफिकनी थोडं डिसअपॉइंट केलं. पण ठीक आहे, सॅटर्डे संडे सगळे फिरतायत, मजा करतायत, तो आपण पण मजा करतोय. सो आपण मस्त राईड एन्जॉय करायची आणि अजून इथली पुढची राईड पण एन्जॉय करायची आहे. तर मस्त गरम गरम कॉफी पितो आणि निघतो. चिअर्स. मस्त फ्रेश वाटते कॉफी पिऊन आणि बाहेर येऊन बघतो तर काय बापरे, जोरात पाऊस सुरू झालेला आहे. आत्तापर्यंत तुम्हाला जर जर्नी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला. सात वाजलेत आणि आता आपण नारायणगावमध्ये आहे. मी इकडे यायच्या आधी माझे मित्र आहेत, ते नारायणगावला राहतात, तर त्यांना मी कॉल करून विचारलं की इकडे पाऊस वगैरे आहे का, कसं क्लायमेट आहे. ते म्हटलं छान आहे क्लायमेट, ढगाळ वातावरण आहे. थोड्या वेळात आपण ओझरमध्ये पोहोचू. 11 किलोमीटर डिस्टन्स आहे इथून. नारायणगावच्या मेन मार्केटमध्ये आपण आहे. इकडे हॉटेल वगैरे पण छान आहे आणि या डाव्या बाजूला एस टी स्टँड आहे नारायणगावचं. केवढी मोठी कमान आहे, सही. हे लाईट्स लावल्यात ना, त्यामुळे अजून छान वाटते. आणि इकडे आल्यानंतर अजून एक गोष्ट आठवली, माझं अल्बम सॉन्गचं शूटसुद्धा याच गावामध्ये झालेलं आणि याच रस्त्याने आम्ही फिरत होतो इकडे तिकडे शूटिंगसाठी, लोकेशन बघायला रात्रीचं. मेमरीज. इकडे काहीतरी झालं, इकडे ट्रॅफिक जाम दिसतोय. आज कोण शनिवार, अरे अरे बापरे, हा आठवडे बाजार वाटतं शनिवारचा. डाव्या बाजूला आपण जातो जुन्नरला, शिवनेरीवरती, आणि राईट साईडला हा आहे ओझर रस्ता. आणि खूप मस्त स्कल्पचर केलेलं आहे, क्या बात आहे. खूप छान असा रस्ता आहे, दोन्ही बाजूला शेती आहे, खूप मस्त वाटतंय. या बाजूला माझ्या मित्राचं घर आहे. ॲक्च्युली ते सर आहेत पण मित्रासारखेच आहेत, तर मी मित्रच समजतो त्यांना. तिथे जी लाईट लागलेली दिसते का, ते घर आहे मित्रांचं माझं. आता मी ब्रिजवरती आहे, लाईटिंग दिसली छान लावलेली म्हणून मी इकडे थांबलो आहे. आय थिंक ते मंदिर आहे वाटतं. ब्रिजवरून पुढे आल्यानंतर आपण आता राईट मारतोय मंदिराकडे जाण्यासाठी. क्या बात आहे, खूप मस्त कमान आहे. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर आपले शहरचं स्वागत करीत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वरती अष्टविनायकाच्या मूर्तीसुद्धा आहेत. क्या बात आहे, असं वाटतं की अष्टविनायक इथेच झालं माझं दर्शन घेऊन. तर गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण पोचलेलं आहे ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरामध्ये. हॉटेल वगैरे स्टे करायचं असेल तर दोन्ही साईडला हॉटेल स्टे वगैरे सगळं आहे. तर राहण्याच्या हिशोबाने जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे. मस्त फ्रेश होऊन झालेलो आहे. आत्ता 9:30 वाजलेले आहेत आणि मी आलेलो आहे आता दर्शनासाठी. साईडची दोन्ही बाजूला मस्त मोठे मार्केट आहे. अष्टविनायकातील 7वं गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर. विघ्न हरण करणारा असा हा गणपती बाप्पा आहे, त्याचं नाव आहे विघ्नेश्वर. आणि हे जे मंदिर आहे ते कुकडी नदीच्या किनारी वसलेले आहे. तर या बाजूला आहे कुकडी नदी आणि आपण आता चाललेलो आहे मस्त दर्शनासाठी. आणि परिसरामध्ये खूप सारे हॉटेल्स आहेत, मेडिकल आहे, राहण्यासाठी पण खूप सारे ठिकाणं आहेत. आणि ते भक्तनिवाससुद्धा आहे, खूप सारे भक्तनिवास आहे, पण त्यासाठी ऑलरेडी आपल्याला बुकिंग करावी लागते. तर या दोन्ही बाजूला आहे ना मार्केट आहे छान. इकडे गिफ्ट आहे लहान मुलांसाठी, देवाला वाहण्यासाठी नारळ, पेढे आणि झुमर खूप छान लावलेले आहेत. इकडे मस्त फोटोशूटचा कार्यक्रम चालू आहे.
खूप छान कमान आहे. श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आणि खूप छान अशी कमान आहे. इकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मध्ये बाजीराव पेशवे यांचे भाऊ शिमाजी अप्पा यांनी हे मंदिर बांधले. तसेच सर्व राक्षस यांनी एका रात्री ओझर गणपतीचे मंदिर बांधले. विघ्नहरा मंदिरापुढे 20 फूट लांब सभागृह आहे. आतील गाभारा 10 बाय 10 फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षण भिंत आहे. भाद्रपद गणेश जयंतीला येथे 4 दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. असं कर, चॅनलचं नाव काय? राज जंगम ब्लॉग्स. दादाला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. तर मी शूट करत होतो, तर लहान मुलं आले, ते मागे त्यांना बघितलं की मी व्लॉग बनवते, तर तेही आले बोलायला. तर त्यांचंही शूट घेतलं, तेही मी टाकेल. चॅनलचे आपले सबस्क्रायबर वाढवले थोडेसे. मस्त दर्शन केलं. आता जेवण वगैरे पण करून झालेलं आहे. आता भेटूया उद्या सकाळी. बाय बाय, गुड नाईट. गॅलरीमध्ये आणि त्या बाजूला बघू शकता तिकडे, इथून मंदिराचं कलशसुद्धा दिसतं. क्या बात आहे. इथे समोर मी कुठल्या हॉटेलमध्ये राहिलो हे तुम्हाला थोड्या वेळी सांगतो. आता जाऊ, एकदा परत दर्शन घेऊ आणि आपला पुढचा प्रवास सुरू करू. तर आपण दर्शनासाठी आलेलो आहे आणि इकडे मी पार्किंगमध्ये आहे. आणि काल तुम्हाला सांगितलं होतं की ओझर हे गाव कुकडी नदीच्या किनारी वसलेले आहे. तर माझ्या मागे बघू शकता, हीच ती कुकडी नदी. आणि हे पूर्ण नदी खूप कमाल आहे, खूप मोठी नदी आहे आणि कमाल दिसतीये. क्या बात आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि मस्त नदी किनारी बसलो. थंड हवा सुटलेली, तर थोडं वेळ शांत वाटलं. तर आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि पुढचा व्लॉग एन्जॉय करा. तर काल आपण ज्या रूममध्ये स्टे केलं होतं ती ही रूम आहे. एकदा मी तुम्हाला रूम दाखवतो. मस्त खूप छान आणि क्लीन रूम आहे. इकडे टेबल आहे, टॉवेल, कपाट, मिरर आणि इकडे वॉशरूम. सो रूम पण क्लीन आहे आणि वॉशरूमसुद्धा क्लीन आहे. तर खूप छान रूम आहे. काल आपण ज्या हॉटेलमध्ये स्टे केलं ते हॉटेल आहे या दादांचं नाव आहे रोहित. आणि इकडे त्यांचं आईस्क्रीम पार्लर आणि केक शॉपसुद्धा आहे. तर तुम्ही
ओझरला आले तर तुम्ही नक्की दादांच्या हॉटेलवरती स्टे करा, कारण की मी कार्ड वगैरे पण घेतलेलं आहे, याच्यावरती लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सगळं आहे, की मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. इकडे बोला, जोर बोला, हाय.